त्या लाईटावर पाय देऊन गेलं तरी काय हरकत नाही. मच्छर जावले बा. हा बघा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा अतिशय भव्य दिव्य हा पुतळा या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे. बाजूला हे बघा हत्ती आहेत. आणि आपले सर्व उपासक आता वरती गेलेले आहेत. ते तर बुद्धमूर्ती जवळ चला. अशा पद्धतीने आपण आलेलो आहोत आंबेडकर पार्क बघण्यासाठी. सर्व उपासक आता भगवंताच्या मूर्तीजवळ जात आहेत वंदन करण्यासाठी. बघा या ठिकाणी भगवंताची उभी मूर्ती आहे. चारी दिशेला भगवंताच्या मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत बहन मायावती यांनी. लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेल्या आंबेडकर पार्कमध्ये ही भगवंताची मूर्ती या ठिकाणी स्थापित केलेली आहे. आणि या मूर्तीला आता सायंकाळची वेळ आहे. सायंकाळची वंदना उपासक घेत आहेत. बोला अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं बाहेर वा भगवंतं अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि
द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। अशा पद्धतीने आपण सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी लखनौ येथील आंबेडकर पार्कमध्ये आपण या ठिकाणी सायंकाळची वंदना शील ग्रहण केलेला आहे। आणखी आपलं बरंच बघायचं बाकी आहे, तर आपल्याकडे वेळ कमी आहे। आपण सर्व आंबेडकर पार्कला भेट देणार आहोत। अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी या ठिकाणी हां आई काहीच नाही, तिथं अंधार आहे, पूर्ण अंधार। हाती तर खाली यायला पाहिजे का नाही? बघा, बहन मायावती यांचा आणि माननीय कांशीराम साहेबांचा हा पूर्णाकृती पुतळे आहेत आणि मध्ये हे आंबेडकर पार्कचा पूर्ण नकाशा आहे, परंतु इथे लाइटिंग नसल्या कारणाने क्लिअर दिसत नाही आहे। या पार्ककडे या शासनाचं बिलकुल दुर्लक्ष झालेलं आहे। आपण बघत आहोत हे आंबेडकर पार्क। या ठिकाणी बघा, दोन्ही तर्फा पार लांब लांबपर्यंत या ठिकाणी हत्तीच्या 2 लाईनी आहेत। भव्य दिव्य मोठमोठाले हत्ती या ठिकाणी स्थापित केलेले आहेत आणि दुतर्फा या ठिकाणी लांबपर्यंत हत्ती या ठिकाणी स्थापित केलेले आहेत। आणि हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत आंबेडकर पार्कचा। आज आपल्या धम्मसहल येथील उपासक आंबेडकर पार्क पाहत आहेत। याला साक्षी बघा, आकाशातला चंद्र आहे। हे बघा, हे आंबेडकर पार्कचा नकाशा आहे। या जागेवर कुठे काय बनवलेलं आहे, कुठे काय आहे, हे सर्व या नकाशामध्ये दाखवलेलं आहे। आणि बाजूला बघा, एकूण बहन मायावती यांचा हा पूर्णाकृती पुतळा आहे। आणि या ठिकाणी बघा, बहन मायावती यांना सत्तेवर सत्ता स्थापन करण्याची ज्यांनी संधी उपलब्ध करून दिली, ज्यांनी अगदी खेडेगावामध्ये, वस्तीवर, तांड्यावर, लोकांच्या घराघरामध्ये, मनामनामध्ये धम्म चळवळ रुजवली, असे माननीय कांशीराम साहेबांचा या ठिकाणी हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी बघा, आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत। आज आंबेडकर पार्कला भेट देताना या ठिकाणी बघत आहोत आपल्या धम्मसहलीतील उपासक। आपण या चॅनलला नवीन असाल तर अवश्य यूट्यूबवर जाऊन मावसाळा धम्मसहल या नावाने सर्च करून यूट्यूबला या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं, जेणेकरून आपणा सर्वांना बुद्धदर्शन धार्मिक धम्मसहलीतील सर्व व्हिडिओ आपणाला घरी बसून सर्व दर्शन लाभ होईल। हे सर्व बघा उपासक आहेत, किती छान पद्धतीने शिड्यावर बसलेले आहेत आणि गेल्या 1-1.5 तासापासून या आंबेडकर पार्कला भेट देत आहेत, बघत आहेत। सायंकाळची वेळ आहे, अतिशय प्रसन्न वातावरण या ठिकाणी, अतिशय रमणीय वातावरण
आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये खुल्या वातावरणामध्ये आंबेडकर पार्क बघताना एक वेगळाच आनंद आहे. निश्चितच इथे आल्यानंतर माणसाला इथून निघूशी वाटत नाही. असं प्रसन्न या ठिकाणी बहन मायावती यांनी आंबेडकर पार्क बनवलेला आहे. आपण एक एक भाग बघतच आहोत, आणखी बराच भाग बाकी आहे. आपण या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं, जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक धार्मिक ठिकाण आणि प्रत्येक ठिकाणाची माहिती आपल्याला घरबसल्या आपल्याला मिळत राहील. आणि म्हणून अवश्य विसरू नका, नाव लक्षात ठेवा, मावसाळा धम्मस सहल या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं. नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम, जय भीम. बघा आपल्या धम्मसहलीतील उपासक आता नाही उतरताना काढायला लागले. उजीड आहे ना थोडा. हे बघा कारंजे. फोन मध्ये बी अंधाराच्या सगळ्याला अंधारा. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघत आहोत आंबेडकर पार्क. बहन मायावती यांची सत्ता नसल्यामुळे या ठिकाणी मुद्दाम या शासनाचं दुर्लक्ष आहे. लाईटिंग नाही, पाण्याची व्यवस्था नाही, टॉयलेट बाथरूम व्यवस्थित स्वच्छ नाही. अजिबात आपल्या धम्मस्थलीतील उपासक दिसत नाहीत. बघा पूर्ण अंधार आहे या ठिकाणी. किती पुढे या. बंद झालं काय ते? भारी ना. अशा पद्धतीने आपल्या धम्मस्थलीतील उपासक आता संपूर्ण आंबेडकर पार्क बघत आहेत. लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेले हा संपूर्ण नजराणा आपण बघत आहोत आंबेडकर पार्कचा. नजर पुरणार नाही एवढा मोठा हे आंबेडकर पार्क आहे. बघा थोडं लाइटिंगचा अभाव या ठिकाणी. शासनाचं बिलकुल दुर्लक्ष आहे या स्मारकाकडे. साहेबांची कमाल आहे. ताई सांगत होत्या की एवढ्या वर्षामध्ये एवढं आयुष्य झालं परंतु कधी चालले नाही साहेब.
पण आता या टूरमध्ये कंटिन्यू चालू आहेत. 60 वर्षात पाहायच्या दोघांसाठी काढून द्या. आरुषीकडे बाय